दिव्यांग बांधवांना सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ आता एकाच पोर्टलवरून घेता येणार आहे. मित्रांनो, आत्ताच म्हणजे 22 फेब्रुवारी 2026 ला सरकारने दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू केलेलं आहे आणि यावरती दिव्यांग बांधवांना सर्व प्रकारचे अर्ज करता येणार आहेत. मित्रांनो, या पोर्टलवरती कसं नाव नोंदणी करायची आहे, कसा अर्ज भरायचा आहे, कशी योजनांची माहिती घ्यायची आहे आणि अप्लाय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. मित्रांनो, काय आहे हे दिव्यांग पोर्टल आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. कसा करायचा आहे अर्ज हेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. नमस्कार मंडळी, मी त्रिशला क्लाउड मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत दिव्यांग सहाय्यक पोर्टल. चला तर आपल्या स्क्रीनकडे वळूयात. कशी करायची आहे यावरती नाव नोंदणी आपण बघूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला गुगल वरती जायचं आहे. इथे दिव्यांग सहाय्यक पोर्टल असं आपल्याला टाकायचं आहे आणि पहिली जी वेबसाईट दिसते त्यावरती आपल्याला जायचं आहे. मित्रांनो, हा जो तुमच्या समोर दिसतो आहे हा इंटरफेस म्हणजे होम पेज आपल्याला दिसत आहे. यामध्ये बघा हे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला दिसत आहेत. मुखपृष्ठ आहे, शासकीय योजना आहेत, शाळा आणि रुग्णालय आहेत. इथे वेगवेगळ्या योजना आपल्याला दिसत आहेत. यामध्ये शासकीय योजनावरती जर आपण गेलो तर आपल्याला 14 प्रकारच्या वेगवेगळ्या योजना यामध्ये दिसत आहेत. यामध्ये आपल्याला 3 टॅब दिसत आहेत म्हणजे 3 पेजेस दिसत आहेत. या 3 पेजेस मध्ये योजना आहेत. एकूण 14 प्रकारच्या योजना आपल्याला इथे दिसत आहेत. यामध्ये शिष्यवृत्ती योजना आहे, घरकुल योजना आहेत, आर्थिक सहाय्य योजना आहेत, खूप साऱ्या योजना आपल्याला इथे दिसत आहेत. मित्रांनो, तुम्हाला कुठल्या योजनेसाठी अर्ज करायचा असेल त्याप्रमाणे तुम्ही ती योजना इथे निवडायची आहे. तर आता या योजना बघितल्यानंतर आपण परत एकदा आपल्या होम पेज म्हणजे मुखपृष्ठवरती जाऊयात. इथे गेल्यानंतर दिव्यांग व्यक्तींसाठी एकदाच नोंदणी या पर्यायावरती आपण क्लिक करणार आहोत. दिव्यांग व्यक्तीकडे यूडीआयडी कार्ड असेल तर त्यांनी होय माझ्याकडे यूडीआयडी कार्ड आहे या ऑप्शनवरती जायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला जो यूडीआयडी नंबर मिळतो तो नंबर इथे या फॉर्मॅटमध्ये जसा आहे तसा तुम्हाला तो टाकायचा आहे आणि त्याचबरोबर तुमची जी जन्मतारीख यूडीआयडी कार्डवरती आहे ती जन्मतारीख इथून तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. तुमच्या मोबाईल नंबरवरती ओटीपी पाठवला जातो. इथे ओटीपी पाठवा या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तो ओटीपी आल्यानंतर तुम्हाला इथे तो ओटीपी टाकायचा आहे आणि पुढची प्रोसेस करायची आहे. पण ज्यांच्याकडे यूडीआयडी कार्ड नाहीये त्यांच्यासाठी आपल्याला नाही, मी हाताने भरू शकेल या बटनवरती या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर त्यांनी जो पॉपअप विंडो आलेली आहे त्यामध्ये दिलेला आहे की तुमच्याकडे यूडीआयडी कार्ड आवश्यक आहे या पोर्टलवरती लॉग इन करण्यासाठी. तर मित्रांनो, आपल्याकडे नाही असं आपण क्लिक केल्यानंतर त्यांनी लगेचच आपल्याला युनिक डिसॅबिलिटी आयडी या वेबसाईटवरती ते आपल्याला घेऊन आलेले आहेत. इथे गेल्यानंतर आपण इथे यूडीआयडी कार्डसाठी अप्लाय करू शकणार आहोत. तर मित्रांनो, तुमच्याकडे जर डिसॅबिलिटी कार्ड नसेल म्हणजे यूडीआयडी कार्ड नसेल तर तुम्ही यूडीआयडीआयच्या वेबसाईटवरती जाऊन हे कार्ड काढू शकता. पण जर ते तुमच्याकडे असेल तर मात्र आपण इथे नोंदणी करणार आहोत. नोंदणी केल्यानंतर आपल्याला जन्मतारखेनुसार नोंदणी करायची आहे जशी मी सांगितली आहे त्याप्रमाणे. त्यानंतर आपला आधार नंबर विचारला जातो. आधार नंबर टाकायचा. आधार नंबर आल्यानंतर पुढचा फॉर्म पूर्ण आपल्याला व्यवस्थित भरायचा आहे. आपली वैयक्तिक माहिती, कुटुंबाची माहिती, शैक्षणिक, आपण काय व्यवसाय करतो आहोत का, नोकरी करतो आहोत का, कुठल्या कास्टमध्ये आहोत, ही संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे आणि ही संपूर्ण माहिती व्यवस्थित भरल्यानंतर सबमिट या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनवरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला लगेचच आपली नोंदणी कंप्लीट झालेली आहे असं कॉंग्रॅच्युलेशन्स रजिस्ट्रेशन सक्सेसफुली असा आपल्याला एक मेसेज येतो, पॉपअप येते, म्हणजेच आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर लगेचच आपल्याला लॉग इन करण्याचं ऑप्शन येतं. त्यामध्ये आपला मोबाईल नंबर हा आपला लॉग इन आयडी असतो, हे लक्षात ठेवा. मोबाईल नंबर हा व्यवस्थित टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला ओटीपी मागवायचा आहे. मित्रांनो, साइन इन ओटीपी टाकून साइन इन केल्यानंतर लगेच आपण परत एकदा मुखपृष्ठ म्हणजे होम पेज वरती येतो आणि होम पेज वरती आल्यानंतर आपली संपूर्ण माहिती आपल्या समोर दिसते. माझी माहिती या टॅबवरती. इथे आल्यानंतर आपण आपले जे डॉक्युमेंट्स आहेत, त्यांनी जे काही डॉक्युमेंट्स सांगितलेले आहेत, ती सगळी डॉक्युमेंट्स आपल्याला व्यवस्थित अपलोड करून घ्यायची आहे. यामध्ये बर्थ सर्टिफिकेट आहे, त्यानंतर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट आहे, डिसॅबिलिटी यूआयडीएचं कार्ड आहे, सर्टिफिकेट आहे, मार्कशीट आहे, क्वालिफिकेशन सर्टिफिकेट्स आहेत. ही संपूर्ण माहिती जी काय आहे, एज प्रूफ वगैरे, ॲड्रेस प्रूफ, एज प्रूफ हे सगळं तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. हे डॉक्युमेंट्स तुम्हाला ज्या योजनेसाठी, यासाठी फक्त एकच योजना नाही, तर बऱ्याचशा योजनांमध्ये तुम्ही लाभ घेऊ शकणार आहात. तर त्यानुसार ती डॉक्युमेंट्स ऑटोमॅटिकली अपलोड होत जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन डॉक्युमेंट अपलोड करण्याची आवश्यकता पडणार नाही.
मित्रांनो, ही सगळी डॉक्युमेंट्स तुमच्या प्रोफाईलशी जोडली जाणार आहेत. कारण या पोर्टलवरती तुम्ही नोंदणी करता आहात, म्हणजे फक्त एका योजनेसाठी नोंदणी करत नाही आहात. एका योजनेसाठी ही डॉक्युमेंट नाही अपलोड करत आहोत आपण. तर फक्त ही नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला या पोर्टलवरती तुमच्यासाठी कोणत्या-कोणत्या योजना सुटेबल आहेत, त्या सगळ्या योजनांसाठी तुम्ही नाव नोंदणी करत आहात. त्यानुसार तुम्हाला इथे सगळी डॉक्युमेंट्स तुमची अपलोड करायची आहेत. मित्रांनो, ही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन बऱ्यापैकी कंप्लीट झालेलं असतं. त्यानंतर तुम्हाला माझी माहितीच्या खाली लगेचच पात्र योजना हे एक टॅब दिसतं. यावरती जर आपण क्लिक केलं, तर आत्ता तुम्ही जी माहिती भरलेली आहे किंवा जी डॉक्युमेंट्स अपलोड केलेली आहेत, त्यानुसार तुम्ही कोणत्या योजनांसाठी पात्र आहात, ती संपूर्ण माहिती या पात्र योजनांमध्ये तुम्हाला दिसणार आहे. तर मित्रांनो, यानंतर ज्या योजना तुमच्यासाठीच्या योजना आपल्याला इथे दिसतात मुखपृष्ठावरती, त्यामध्ये तुम्हाला पहा व अर्ज करा. तुम्हाला जी योजना हवी असेल, त्या योजनेवरती पहा व अर्ज करा या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानुसार तुम्ही त्या योजनेसाठी म्हणजे ऑलरेडी तुम्ही पात्र आहात हे तिथे दिसलेलं आहे. तुमच्यासाठी ज्या योजना आहेत त्यावरती तुम्ही जाऊन अर्ज करू शकणार आहात. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती दिव्यांग सहाय्यक पोर्टलची. कशी वाटली ही माहिती? नक्की मला कमेंट करून कळवा. आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. क्लाउड मराठी. मित्रांनो, एक नोट आहे. आपल्या जवळपास, आपल्या परिवारामध्ये, आपल्या समाजामध्ये जर असे काही दिव्यांग बांधव आहेत, ज्यांना खरंच मदतीची गरज आहे, त्यांचे नंबर आम्हाला दिले तरी चालणार आहेत. त्यांचं रजिस्ट्रेशन आम्ही या पोर्टलवरती करून देऊ. त्यांना हे सहाय्य तुम्ही करावं अशी माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही नक्की कराल अशी माझी खात्री सुद्धा आहे. तर मित्रांनो, नक्की त्यांना त्यांचे नंबर आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही निश्चितपणे त्यांना आमच्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद. क्लाउड मराठी.